महाराष्ट्र के मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस जी से मैं दरख्वास्त करती हूं कि आज के इस अहम अवसर पर उपस्थित सभा का मार्गदर्शन करें। आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आणि ज्यांनी विश्वामध्ये भारताचं नाव केलं ते आपल्या सगळ्यांचे लाडके आदरणीय नरेंद्र मोदीजी, माननीय राज्यपाल महोदय, आदरणीय गडकरी साहेब, आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, विजयकुमारजी देशमुख, सुभाषजी देशमुख, महापौर शोभाताई बनशेट्टी, खासदार शरद बनसोडे, नरसय्या आडमजी, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित एवढ्या विराट संख्येनं माननीय पंतप्रधानांना आशीर्वाद देण्याकरता आलेल्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी सिद्धरामेश्वराच्या नगरीमध्ये पांडुरंगाच्या आशीर्वादानं मोदी साहेबांचं मनपूर्वक स्वागत करतो। हे ऐतिहासिक शहर आहे, हा आध्यात्मिक जिल्हा आहे। त्याग, धैर्य, शौर्य आणि सेवा या चार गोष्टी शिकवणारा आमचा सोलापूर, या सोलापूरमध्ये आदरणीय मोदी साहेबांचं मी स्वागत करतो। ही कर्मयोगी लोकांची भूमी आहे आणि या ठिकाणी आडम मास्तरांनी सांगितलं खरं आहे, खरे कर्मयोगी या ठिकाणी आलेले आहेत आणि मी त्या सगळ्यांचं या ठिकाणी नमन करतो। बंधू भगिनींनो, आजचा दिवस आमच्या करता या करता महत्वाचा आहे। आदरणीय मोदीजी एक असे पंतप्रधान आहेत, सोलापूरमध्ये आणि या जिल्ह्यामध्ये 3 वेळा ते आले। यापूर्वी कुठलेही पंतप्रधान 3 वेळा इथे आलेले नाहीत आणि जेव्हा जेव्हा आले तेव्हा तेव्हा देऊनच गेले। या सोलापूरच्या विकासाकरता मोदी साहेबांनी सांगितलं होतं, मला आठवतं 2014चं भाषण, ते म्हणाले या ऐतिहासिक नगरीचं रूप पलटलं पाहिजे आणि आज 1000 कोटी रुपयाची कामं मोदी साहेबांच्या आशीर्वादानं या सोलापूर नगरीमध्ये या ठिकाणी होत आहेत। खरं म्हणजे आमची शहरं ही जीडीपी तयार करणारी, रोजगार निर्मिती करणारी अशा प्रकारची मॅग्नेट आहेत आणि मोदी साहेबांनी सांगितलं शहर आणि गाव दोघांचा समतोल विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही आणि म्हणून शहराचा विकास देखील महत्वाचा आहे आणि पहिल्यांदा या सोलापूर शहराकरता पिण्याच्या पाण्याच्या योजनेकरता 450 कोटी रुपये मोदी साहेबांनी या ठिकाणी दिले। ज्या सोलापूरमध्ये कधी कधी 3-3 दिवस काही एरियात पाणी येत नाही, ही योजना पूर्ण झाल्यानंतर सोलापूरच्या प्रत्येक भागामध्ये 24/7 पाणी या ठिकाणी मिळणार आहे। आमच्या महिलांना कुठलाही त्रास होणार नाही। यासोबत या ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे आणि आदरणीय मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे की या ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया होऊन ते पाणी उद्योगाला गेलं पाहिजे। आम्ही सोलापूरचं पाणी NTPC ला विकणार आहोत आणि NTPC ला जे उजनीचं पाणी जातं ते पाणी शेतकऱ्यांना आम्ही देणार आहोत। म्हणजे घाण पाण्यावर, सांडपाण्यावर या ठिकाणी सोलापूरला पैसे मिळतील आणि आमच्या शेतकऱ्याला सिंचनाकरता पैसे मिळतील। आदरणीय साहेबांचं स्वप्न हे या ठिकाणी आम्ही पूर्ण करणार आहोत। मला आनंद आहे, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून इथे उद्यानं तयार होत आहेत, लाईट्स बदलत आहेत, हे शहर बदलत आहे। पण सगळ्यात जास्त आनंद कशाचा असेल तर या ठिकाणी मी आपलं नरसय्या आडमजी अभिनंदन करेन। 30,000 घरं गरिबांकरता जे तयार होत आहेत यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट नाही आहे। 30,000 घरं देशातला सगळ्यात मोठा प्रकल्प
आणि आम्ही मोदी साहेबांना विनंती केली, साहेब हा देशातला सगळ्यात मोठा प्रकल्प आहे, गरिबाकरता प्रकल्प आहे. एका मिनिटात त्यांनी मान्यता दिली आणि 30,000 घरं तयार होतात. आणि आपण काळजी करू नका आडम मास्तर, हे जे काही तुम्हाला अडचणी आहेत ज्याच्यामध्ये बँक गॅरंटी वगैरे, काही काळजी करू नका, आम्ही मार्ग काढू. बँक गॅरंटीची आवश्यकता पडणार नाही. आम्ही या ठिकाणी तो पैसा कसा तुम्हाला मिळेल याची व्यवस्था आम्ही उभी करू. आणि एवढंच नाही तर आमचे पालकमंत्री आणि आमचे देशमुख साहेब या दोघांनी देखील संकल्प केलाय की ही जी घरं बनणार आहेत या घरांकरता अमृतमधनं जे इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला हवंय ते इन्फ्रास्ट्रक्चर देखील आम्ही त्या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही. जी आधीची 10,000 घरं आहेत त्यांनाही आणि आताची 30,000 घरं आहेत त्यांनाही हे इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही पुरवल्याशिवाय राहणार नाही. खरं म्हणजे अनेक वेळा असं होतं की भूमिपूजन होतं पण उद्घाटन होत शकत नाही. पण या ठिकाणी आदरणीय मोदी साहेबांचं, गडकरी साहेबांचं मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो की ज्या रस्त्याचं भूमिपूजन माननीय प्रधानमंत्र्यांनी केलं, आज त्याच्याच उद्घाटनाकरता माननीय प्रधानमंत्री आले आहेत. आणि आता सोलापूरवरनं आई तुळजा भवानीचं दर्शन घेण्याकरता गुळगुळीत रस्ता हा या ठिकाणी तयार झालेला आहे की ज्या रस्त्यानं आपल्याला जाता येणार आहे. आणि एवढंच नाही तर माननीय मोदी साहेबांनी आता आपल्या सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद या रेल्वे मार्गाला देखील मान्यता दिलेली आहे. हा रेल्वे मार्ग देखील या ठिकाणी तयार होतोय. आणि म्हणून मी आज अधिक बोलणार नाही, साहेबांचं आपल्याला ऐकायचं आहे. साहेबांनी आणि गडकरी साहेबांनी या ठिकाणी जे रस्त्याचं जाळं उभं केलंय, आमचं खरं म्हणजे पांडुरंग आमच्या उभ्या महाराष्ट्राचं दैवत आहे. त्या ठिकाणी जाणारी ज्ञानोबा तुकोबांची पालखी आता इतक्या चकचकीत मार्गाने जाईल की त्या ठिकाणी कुठलाही त्रास आमच्या वारकऱ्यांना होणार नाही. हे मोठं काम आज आपण या ठिकाणी करून दाखवलं. खरं म्हणजे मी जाता जाता आदरणीय प्रधानमंत्री जी, मैं केवल एक आपसे निवेदन करना चाहता हूं. आपने हमेशा हमको मदद की है. आज महाराष्ट्र में बड़ा अकाल है. हमारे सोलापुर में भी केवल 38% बारिश हुई है. आपके आशीर्वाद से हमने अकाल के लिए जो निवेदन दिया था, आपने रिकॉर्ड टाइम में टीम भेजी, उसने अहवाल सादर किया और अंतिम चरण पर वो अहवाल अभी फाइनेंस डिपार्टमेंट में पहुंचा है. आज से पहले कभी भी इतने जल्दी अकाल की मदद का काम नहीं हुआ. मैं आपका आभार व्यक्त करता हूं और इतना ही निवेदन करता हूं कि अब इसको अंतिम मान्यता जल्दी से जल्दी मिले ताकि हमारे किसानों को भी हम राहत दे पाए. और हमारे महाराष्ट्र में आपने जो कार्य हमको सौंपा है, इस महाराष्ट्र को देश का सर्वोत्तम राज्य बनाने का आपके आशीर्वाद से हम उसको निश्चित रूप से बनाएंगे. इतना ही विश्वास व्यक्त करता हूं और अपने शब्दों को विराम देता हूं. जय हिंद, जय महाराष्ट्र.